हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मराठीचा पहिला उकार, दुसरा उकार आणि त्याचा इंग्लिशमध्ये त्याचा उच्चार काय होतो हे बघायचे. तर व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओज लवकरात लवकर मिळत जातील. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे पहिला उकार आणि दुसरा उकार. विलांटीचा याच्या अगोदरच आपण व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यामध्ये पहिली विलांटी आणि दुसरी विलांटी मराठी आणि इंग्लिशचा आपण बघितलेलं आहे. आज उकार बघायचे, पहिला उकार आणि दुसरा उकार. तर फ्रेंड्स, अगोदर शब्दामध्ये काहीच नाही, क ख ग घ न ज्ञ पर्यंतच असते. 12 कडीमध्ये बदल होत नसतो, फक्त बदल होत असतो काना, मात्रा, विलांटी, उकार ह्याच्यामध्ये. तर मग त्याच पद्धतीने आपल्याला बघायचंय. तर अगोदर बघूयात आपण कला पहिली विलांटी कला पहिला उकार कु बघायचे. आता कला पहिला उकार कु, पहिला उकार कुणीकडून असतो? राईट कडून लेफ्ट कडे, म्हणजे उजव्या साइड कडून घ्यायचं आणि डाव्या साइड कडे त्याचं शेपूट करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला कला उकार कु, तुम्ही डायरेक्टली असं कला उकार कु, खला उकार कु, गला उकार गु, घाला उकार गु, पहिला नला उकार गु, पण हा पहिला उकार ध्यानात ठेवायचा आहे. मग तुम्ही असं पण वाचू शकता याला, कला पहिला उकार कु, खला पहिला उकार खु, गला पहिला उकार गु, घाला पहिला उकार गु, नला पहिला उकार नु. आणि याच्यानंतर असं इंग्लिश मध्ये घ्यायचंय. आता मी तुम्हाला पहिलं म्हणजे अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितले, क च काय पाठ केलेलं आपण पाठ, क च के. मग आता क च के आणि त्याला फक्त यू लावायचंय, म्हणजे पहिला उकार असला की यू लावायचं असतं. जर तुम्ही सुरुवातीला जर मुलांना सांगितलं सगळ्या शब्दाला फक्त यू लावत चालायचं आहे, तर तसं जर सांगितलं तर त्यांच्या लक्षात राहणार आहे. त्यांना सांगून व्यवस्थित समजून सांगितलं तर त्यांचा एकही शब्द चुकणार नाही. जसे की कला पहिला उकार कुचं काय येईल मग के यू. मग आता यू प्रत्येक शब्दाला, आता ख चं काय येतं मग के य, शब्दाला काय लावलं आपण यू. हे झालं आपलं खला पहिला उकार खू. मग ग चं काय येईल जी, गला पहिला उकार गु, उकाराचं काय येईल तर मग पहिल्या उकाराचं यू, जी यू. मग घ, घाला पहिला उकार घुचं, घ चं येतं जी एच आणि उकाराचं येतं यू, झालं आपलं जी एच यू. मग न चं एन, त्याला फक्त यू लावायचं नू. आता त्यानंतर कधी कधी काय होतं मुलांना, क पासून ज्ञ पर्यंत आठवत नाही, नाहीतर मग त्यांना दोन्ही जर शब्द आपण सोबत लिहायला सांगितलं तर मग न बघता लिहिता त्यांना काय होतं मग त्यांचा गोंधळ, की ह्या शब्दामध्ये त्यांचं पूर्ण एक लाईन विसरून जात असते किंवा मग एखादा शब्द विसरत असतो, काही ना काही प्रॉब्लेम येत असतो. त्यासाठी काय करा, त्यांना अगोदर मराठीमधून लिहून घ्यायला सांगा, म्हणजे जेणेकरून मराठीमधून लिहिल्याच्या नंतर एक एक ओळ सोडायला सांगायची. आता एक एक ओळ कशासाठी, तर त्याचं आपल्याला इंग्लिश मधून उत्तर लिहिण्यासाठी. पण हे केव्हा, जेव्हा आपण त्यांना मराठी आणि इंग्लिश शिकवतोय, जेव्हा मुलांना परफेक्ट मराठी पाठ झालेली उकार कळालेला आहे, त्यानंतर जेव्हा आपण त्यांना इंग्लिशचं शिकवणार आहोत त्यावेळेसच आपल्याला हे त्यांना शिकवायचं आहे. आणि जर त्यांना कु खु गु येत नसेल आणि त्यांना लगेच आपण ते आणि त्याच्यासोबत लगेच इंग्लिशचं जर दिलं तर मग त्यामध्ये त्यांना पूर्ण गोंधळ होईल. त्यासाठी एक एक शिकवा. अगोदर मराठीचं येत असेल त्याच्यानंतरच मग त्यांना इंग्लिशचं त्यांना शिकवायला सुरुवात करायची. आता त्यानंतर बघा, चला पहिला उकार चू, छला पहिला उकार छू, जला पहिला उकार जू, झाला पहिला उकार झू, त्याला पहिला उकार त्रू. मग आता याचं च काय येतं सी एच, त्याला यू लावला आपण, मग काय झालं आपलं सी एच यू. छू चं काय येईल मग, छ चं सी डबल एच येते, ध्यानात ठेवा. सी एच यू लिहू नका, कारण छ छत्रीचं सी डबल एच आहे, त्याला लावायचं आपल्याला यू, झालं छू. जला पहिला उकार जूचं, ज चं काय येतं जे, त्याला यू लावलं, झालं जू. आता झ चं दोन शब्द वेगवेगळे येतात, एक तर जे एच यू, पण पाठ करताना लहान मुलांसाठी हे पाठ करून म्हणजे जे असं त्यांना सोपं जाते. चे चं सी एच यू, छ चं सी डबल एच यू, ज चं जे यू, झ चं जे एच ए यू, फक्त एच मध्ये जास्त टाकायचे. आणि तू चं काय मग टी आर यू. आता झूचं एक आणखी एक आपण शब्द पाठ केलेला आहे झेड, मग याचं काय लिहायचं आपल्याला झेड एच यू. हे दोन्ही पैकी जास्तीत जास्त याचा वापर होत असतो, याचा वापर खूप कमी प्रमाणात होत असतो. नवीन मुलांना दोन्ही देऊ नका, गोंधळात पडतील. अगोदर जे एच यूच पाठ करायला द्या, हे जेव्हा थोडेसे मोठे होतील त्यांना पूर्ण परफेक्ट होतील याच्यामध्ये, त्याच्यानंतर तुम्ही एक दिवस जरी सांगितलं नुसतं एका शब्दाला मग लगेच ध्यानात ठेवतील. आता पुढे बघा टूचं. आता मी उकार दोन ठेवलेले, पहिला उकार फक्त आपल्याला इंग्लिश मधून लिहायचंय, त्याला पहिला उकारचं काय येईल मग टी यू, त्याला ठजा पहिला उकार टूचं टी एच यू, फक्त एच टाकायचंय. हे पाठ झालं की त्याच्या मध्यंतरी एच टाकलं की पुढचा शब्द तयार होतो. आणि जसं डूचं काय येतं मग डी यू, मग ढचं काय येईल डी एच यू, आणि नला उकार पहिला उकार नूचं एन यू.
DU, धूचं DHU आणि नूचं NU. मग आता हे एक याच्यामध्ये एक हे पण आहे बघा गंमत की जसं की वरची लाईन आहे आपली टू ठू डू ढू नू, तर मग त्याचप्रमाणे हीच लाईन सेम टू सेम खाली येत आहे बघा. म्हणजे हे दोन ओळी त्यांना एका दिवसामध्ये पाठ होऊन जाईल बघा, किंवा एकदा जरी सांगितलं तरी त्यांच्या लक्षात बसेल. तसं बघा टूचं आणि टूचं एकच आलेलं आहे इंग्लिश मधून, ठूचं आणि ठूचं एकच उच्चार आलेला आहे, डू आणि डूचा एकच उच्चार आलेला आहे, ढूचा आणि धूचा पण एकच उच्चार आलेला आहे, आणि नू आणि नूचा मी हे तर सांगितलं की नूचा 100% NU येणार आहे. अशा पद्धतीने मग आपल्याला हे दोन लाईनी लगेच कळतील. मग पू, आता पूचं काय पाठ केलेलं आपण PU, पूचं मग PHU किंवा मग FU, बूचं BU, भूचं BHU आणि मूचं MU. अशा पद्धतीने आपल्याला लिहित चालायचंय. फक्त वाचन करा आणि लिहा, वाचन केलं तर लगेच लक्षात बसतं. आता यूचं याचं काय तर मग वाय, तुला यू लावायचं, YU झालं, रूचं RU, लूचं LU, वूचं एक तर VU येते किंवा मग WU. पण याच्यापैकी जास्तीत जास्त वापर फक्त पहिल्या शब्दाचा होत असतो. जसे की येथे वूला नंतर फू मध्ये आणि नंतर झू मध्ये, ह्या तीन शब्दामध्ये काय होतं की दोन दोन शब्द वापरलेले आहेत आपण, पण अगोदरच्या शब्दाचा जास्तीत जास्त वापर होत असतो, नंतरच्या शब्दाचा जास्त वापर होत नाही. मग शूचं काय येईल SHU. जसं हा दुसऱ्या शूचा कारण याचा उच्चार शमृगाचं आणि षटकोनाचं याचा उच्चार एकच आहे, सेम आहे, म्हणून त्या दोघांचंही SHUच येणार आहे. कारण ह्या पण शचं SH येते आणि षटकोन शचं पण SHच येते, फक्त त्याला फक्त यू लावायचे. आणि हा जो आहे हा काय फक्त स आहे, सच आपण S पाठ केलेले, त्याला यू लावायचे. मग हूचं काय येईल HU. ळूचं आता लू आणि ळू, कारण इंग्लिश मध्ये ळ शब्द नाहीये, शब्द काय फक्त ल आहे, ल चा उच्चार होतो म्हणून ळचा आणि ल चा एकच उच्चार होत असतो, म्हणून दोन्हीचा एकच त्याचा उच्चार येणार आहे, त्याचा शब्द पण एकच येणार आहे. मग क्षचं काय येतं KSH, त्याला यू लावायचं, KSHU क्षू. आणि न्यूचं येतं मग DNYU. अशा पद्धतीने हे झालं आपला पहिला उकार. आता दुसऱ्या उकारामध्ये काय करायचंय मी सुरुवातीला सांगते, म्हणजे तुम्ही तर लगेच उत्तर त्याचं देणार आहात. मग आपल्याला फक्त डबल ओ लावायचंय. काय लावायचंय? प्रत्येक शब्दाला डबल ओ. कोणत्या उकाराला? दुसरा उकार. आता दुसरा उकार कशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि उकार देताना व्यवस्थित देत जा. कुणी कुणी असं देते ते चुकीचं होते. व्यवस्थित उकार द्या, म्हणजे वरून ह्याची शेपूट अशी खाली आली पाहिजे तशा पद्धतीने उकार द्या. मग खला उकार खू, खला दुसरा उकार खू, गला दुसरा उकार गु, घला दुसरा उकार घू, नला दुसरा उकार नू, चला दुसरा उकार चू, छला दुसरा उकार छू, जला दुसरा उकार जू, झाला दुसरा उकार झू, तला दुसरा उकार थ्रू. आणि अशा पद्धतीने आपण जर एक सोयीनं क पासून ते ज्ञ पर्यंत जर उकार देऊन ठेवले तर त्याचा आपल्याला इंग्लिश मध्ये खूप फास्ट मध्ये येईल. तुम्हाला जसं सोपं वाटेल तुम्ही एक तर सोबत लिहित चला, किंवा मग एकदम असं मराठीतून लिहून घ्या, त्याचा इंग्लिश मधून नंतर लिहा. कसंही केलं तर तुम्हाला ते सोपं गेलं पाहिजे, फक्त एवढीच माझी इच्छा आहे. मग आता हे कला दुसरा उकार कूच, मग काय कचं काय येतं के, मग त्याला आपल्याला लावायचंय डबल ओ. आहे की नाही सोपं? मग दुसऱ्या उकाराचं काय येतं? डबल ओ. मग खूच KH डबल ओ, गुच दुसरा उकार G डबल ओ, घूच GH डबल ओ, नूच N डबल ओ, चूच CH डबल ओ, चूच CH डबल ओ. हे ध्यानात ठेवायचंय. इथं फक्त येतं CH डबल ओ आणि छला दुसरा उकार चूच CH डबल ओ. आपल्याला फक्त हे ध्यानात पहिल्या उकाराचं यू लावायचंय, दुसऱ्या उकाराचं डबल ओ येतं, हे समजून चालायचंय. आता किंवा Z डबल ओ असं याचे प्रकार येतात आपलं उत्तर. नंतर ट्रूचं काय येईल मग TR डबल ओ, टूचं काय येईल मग T डबल ओ, टूचं TH डबल ओ, डला दुसरा उकार डूचं D डबल ओ, ढला दुसरा उकार ढूचं DH डबल ओ, नला दुसरा उकार नूचं N डबल ओ. मग त्याला दुसरा उकार टूचं काय येईल मग T डबल ओ. पुन्हा बघा ही लाईन आणि ही लाईन सेम येणार आहे. मग थूचं काय येईल? दुसरा उकार टूचं TH डबल ओ, डला दुसरा उकार ढूचं D डबल ओ, ढला दुसरा उकार ढूचं DH डबल ओ, नला दुसरा उकार ढूचं N डबल ओ. आली की नाही सेम लाईन?
तर त्या पद्धतीने आपल्याला ध्यानात ठेवायचंय. ही लाईन आणि ही लाईन ट त ठ थ हे एक शब्द एक सेम सेम होतात, त्यामुळे त्या हिशोबाने त्याचा अर्थ आपण घेतलेला आहे. आता पला दुसरा उकार फूचा पी डबल ओ, फला दुसरा उकार फूचा पी एच डबल ओ किंवा मग एफ डबल ओ. मग बला उकार दुसरा बूचं काय होतं बी डबल ओ. मला दुसरा उकार भूचा बी एच डबल ओ. मला दुसरा उकार भूचं काय होईल मग एम डबल ओ. याला दुसरा उकार भूचं वाय डबल ओ. याला दुसरा उकार भूचं आर डबल ओ. याला दुसरा उकार भूचं एल डबल ओ. मला दुसरा उकार भूचं व्ही डबल ओ किंवा डब्ल्यू डबल ओ. आणि शला दुसरा उकार शूचं एस एच डबल ओ. मग आता या शचा आणि या शचा पुन्हा सेम येणार आहे एस एच डबल ओ. या साच ते स आणि श दोन्ही मध्ये फरक आहे बघा. स आणि श मध्ये आणि स मध्ये फरक असल्यामुळे इथं याचा उच्चार येतो फक्त एस एच डबल ओ घ्यायचं नाही, चुकीचं होईल. मग काय होईल आपलं एस डबल ओ. इथे एस एच डबल ओ किंवा एस शब्द टाकायचा नाही. आता हु मध्ये काय येईल मग एच डबल ओ. ळूचं काय होईल मग एल डबल ओ. क्षूचं के एस एच डबल ओ. आणि नला दुसरा उकार न्यूचं डी एन वाय डबल ओ. अशा पद्धतीनं हे बघा खूप सोपं गेलं असेल. जेव्हा आपण त्यांना दुसरा उकार लिहून आण तर मग डबल ओ लावायचं, वरती लिहून द्यायचंय नोटबुक वरती. जेव्हा आपण त्यांना देतो तेव्हा आणि एकच शब्द जर सांगितला मुलांना, एक शब्द बाबा असं लिहायचंय, त्याला दुसरा उकार के आणि त्याला डबल ओ लावायचे, प्रत्येक शब्दाला डबल ओ. मी अशाच पद्धतीने माझ्या मुलांना शिकवत असते. मग याला काय होते की खूप लवकर त्यांच्या लक्षात बसते आणि एकदा म्हणून होणार नाही. नवीन जेव्हा सुरुवात होत असते अभ्यासाला, आपण जेव्हा लेकरांना शिकवत असतो तेव्हा काय करावं लागतं, मग समोर जरी गेलो आपण मग कू के काहीपर्यंत पुन्हा डबल रिव्हिजन द्यावं लागतं. 2-3 वेळेस जर रिव्हिजन दिली तर मग त्यांच्या पक्क लक्षात बसत असतं. त्यासाठी मग आपल्याला हे असं पाठ करून घ्यायचं आहे. आता हे शब्द कसे लिहायचे बघा. इंग्लिश मधून शब्द आता त्यांची स्पेलिंग बनवायची आपल्याला. ती स्पेलिंग पण मी तुम्हाला दाखवून देते. आता ह्या शब्दामध्ये जेव्हा आपण काही नावं घेत असतो उदाहरणासाठी एक्झाम्पलसाठी की लिहून घ्या मुलांना, आता हे शब्द येतात की नाही बघायचंय आपल्याला. मग त्यासाठी जास्तीत जास्त काय करायचं आपल्याला, जितकं शिकवलंय आपण म्हणजे मग का की आणि आज कू पर्यंत गेलोय आपण, मग तोपर्यंतच शब्द असले पाहिजे. आणि आपण हे देता जर त्यांना सला दुसरा उकार सू पर्यंत आलोय आणि एक मात्राचा जर शब्द दिला तर त्यांना येणार नाही. तशी चूक होऊ देऊ नका. आता मी तसे शब्द एक्झाम्पल साठी कसे घेतले तर एक तर कानाचे शब्द, उकाराचे शब्द आणि विलंटीचे शब्द, बस याच्या व्यतिरिक्त काही घेतलेलं नाही. आता जसे की कुमार शब्द आहे, आता आपण पहिलेच बघितले. आणि एक लक्षात ठेवायचे, अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितले मी, पहिली विलंटी असो किंवा दुसरी विलंटी असो हा आय ध्यानात ठेवायचे. आता त्याचप्रमाणे मग पहिला उकार असो किंवा दुसरा उकार असो तर यू ध्यानात ठेवायचे, कारण यू शब्द जास्तीत जास्त वापरला जातो. कधी कधी किंचित ठिकाणी फक्त काही वेळेसच डबल ईचा किंवा डबल ओचा वापर होत असतो. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त इथे कोणता वापर करायचा आहे, यूचा. मग आता कला पहिला उकार कुचं काय येतं मग की यू. आता मला काना माझं काय पाठ केलेलं आपण, काना असलं की ए लावायचं असतं. मग काय लिहिलं आपण एम ए आणि र शेवटचा र आहे मग त्याला आर दिले. अशा पद्धतीने आपल्याला स्पेलिंग तयार करत जायची आहे. आता सूचं पुन्हा काय लागणार, सुशील यस यू. सूचं काय येतं यस यू. आता विलंटी, आता विलंटीची पण रिव्हिजन होत असते, कानाची पण रिव्हिजन होत असते. अशा शब्द जर घेत गेलो आपण तर यामध्ये त्यांचं मागच्या अभ्यासाचं रिव्हिजन सुद्धा समोर होत असतं. जरी चुकलं तर मग त्यांना समजून सांगायचं की आपण कानाचा शब्द काय पाठ केलता, विलंटीचं काय पाठ केलं. अशा पद्धतीने जर आपण त्यांना सांगत गेलो तर मग आपल्या लेकरांना काय होतं, मग अभ्यास हळूहळू ध्यानात येत जातं. आता त्यामध्ये आपण बघितलं आता सुशील बघायचं, मग सूचं एस यू. आता विलंटीचं काय येणार मग आय. मग शचं काय येतं एस एच आय. विलंटीचं पहिली विलंटी असो किंवा दुसरी विलंटी असो आय लिहायचंय. मग सुशील लचं एल. अशा पद्धतीने आपल्याला नाव लिहून घ्यायचे. आता मूचं काय येईल मग एम यू. रचं आर ए. आता ए का लावायचंय मी सांगितलंय, ज्या शब्दाला काना मात्रा विलंटी उकार काही नसतो म्हणजे सिंगल शब्द म्हणजे जशी बाराखडी क ख ग घ न पाठ केलेली आहे तसं मग आपण आरचं र पाठ केले. पण जेव्हा नावं लिहित असतो मग ते गावाची नावं असो किंवा माणसांची नावं असो काही असो तर नावं लिहित असताना मग काय करायचं आपल्याला, ज्या शब्दाला काना मात्राने त्याला ए लावायचंय. ध्यानात ठेवा. त्यासाठी एक पॉइंट स्पेशल असं करून घेत जा म्हणजे तुमच्या जेणेकरून लक्षात राहील. म्हणून आपण रचं आर ए घेतले आणि लीचं काय येईल मग एल आय. आता
त्याचप्रमाणे खालचं मचं काय येणार मग आता सांगितले ज्या शब्दाला काना मात्रा नाही. तर लहान मुलांना काय करून देत जा, जेव्हा शिकवायचं सुरुवातीला हे आठवणीसाठी किंवा रिव्हिजनसाठी त्यांना काय सांगायचं आपल्याला एम ए लावायचे. ज्या शब्दाला काना मात्रा नाही त्या शब्दाला आपल्याला ए लावायचे. मग हे तुमचं एम ए होईल. मग नूचं काय येतं एन यू आणि ललक लेंटिलीचं एल आय. अशा पद्धतीने तुमचे एकदम करेक्ट नावं तुम्हाला लिहिता येणार आहे. आता त्याचप्रमाणे इथं पण आहे भूषण. मग भूचं काय येतं बी एच यू. शचं हे बघा इथं काना मात्रा नाहीये मग याचं काय येईल एस एच ए आणि नचं एन. आता मग कुचं काय येईल के यू सु. इथे जरी पहिला उकार असेल इथे दुसरा उकार असेल तरी आपल्याला काय लिहायचंय यूज लिहायचंय. मग हेच मी तुम्हाला समजून सांगत आहे. पहिला उकार असो किंवा दुसरा उकार असो आपल्याला यू लिहायचं आहे. आणि मचं एम. आता पुन्हा खालचं कुचं के यू नाचं एन ए आणि लचं एल. ना काना असेल तर एन ए डोळा झाकून लिहायचं आणि ज्या शब्दाला काना मात्रा वगैरे काही नसेल तिथं आपल्याला ए टाकायचं आहे. आता त्याप्रमाणे झालं विलंटीचं काय येतं मग जे आय. विलंटी जे आय. शलकानशाचं एस एच ए आणि नचं एन. अशा पद्धतीने आपल्याला आज नावं अशी लिहून घ्यायची. मग आणखी उदाहरणासाठी तुम्ही बरेच नावं देऊ शकता. मी अशी 4-5 नावं दिलेली आहेत. मग हे नावाचे स्पेलिंग बनवा आणि मला कमेंट मध्ये जरूर सांगा. आणि माझ्या व्हिडिओजला शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून काय होईल तुमचं तुम्ही समोरचा अर्धा व्हिडिओ बघताल मग त्याच्या शेवटला मी नेमकं काय दिलेलं आहे तुमच्यासाठी काय गंमत आहे काय मजा आहे. नंतर शेवटी खूप मजा येणार आहे जेव्हा हे शिकून गेलो आपण. आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला स्पेलिंग बनवायला आणि आपण स्पेलिंग तयार करायला लागलो आणि जेव्हा आपल्याला आपल्या शेजारचे किंवा घरातले आई पप्पा वगैरे म्हणतील वा 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 त्याला माझ्या मुलाला तर स्पेलिंग बनवता यायला तर तेव्हा जो तुम्हाला आनंद होणार आहे त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ पूर्ण बघावे लागतील. आणि तो आनंद जर तुम्हाला झाला त्यापेक्षाही 10 पटीने जास्त आनंद मला होईल जेव्हा तुम्ही स्पेलिंग बनवायला लागताल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.